नमस्कार. आज शनिवार दिनांक 13 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या 5 मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. माजी केंद्रीय संरक्षण मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरलीय. त्यांच्यावर आज त्यांच्या शेतात वरवटी एमआयडीसीच्या पाठीमागे लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावर होणारे सर्वच आठवडी बाजार महापालिकेने इतरत्र स्थलांतरित केलेत. परंतु या निर्णयाला विरोध करत काल शुक्रवारी भाजीपाल्याची वाहने घेऊन विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. बिबट्यांसारख्या वन्य प्राण्यांचे हल्ले होण्याच्या घटना सतत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतीला रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्री जया चव्हाण यांनी काल विधानसभेत केली आहे. नांदेड शहराचा वाढता विस्तार आणि विकास लक्षात घेता भविष्यातील अंतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रो ट्रेन प्रणाली विकासासाठी त्वरित फिजिबिलिटी स्टडी अर्थात व्यवहार्यता अभ्यास करण्याची मागणी राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या अंत्योदय या संपर्क कार्यालयात आज व उद्या घेण्यात येणार आहेत. आज शनिवार रोजी सकाळी 11 ते 2 या वेळात प्रभाग क्रमांक 1 ते 5, दुपारी 3 ते 6 या वेळात प्रभाग क्रमांक 6 ते 10 आणि उद्या रविवारी याच वेळात सकाळी प्रभाग क्रमांक 1 ते 5, 11 ते 15 आणि दुपारी प्रभाग क्रमांक 16 ते 20 या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. दररोज मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.